नमस्ते. आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण खूपच स्वादिष्ट अशी फिश करी बनवणार आहोत. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे आणि तेवढीच स्वादिष्ट ही फिश करी बनून तयार झालेली आहे. ही फिश करी भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूपच स्वादिष्ट लागते किंवा अगदी पावासोबत सुद्धा ही फिश करी तुम्ही खाऊ शकता. इतकी ही फिश करी स्वादिष्ट बनून तयार झालेली आहे. हे मच्छीचं कालवण बनवण्यासाठी आपण एक छानसं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवर एक तवा ठेवलेला आहे. वाटण तयार करण्यासाठी हे बघा मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा इंचभर. आता हे सगळं आपण या तव्यावर छान परतून घेणार आहोत थोडंसं तेल घालून. सर्वप्रथम आपण तव्यावर कांदा घालूया. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांद्यासोबतच आपण आलं आणि लसूणसुद्धा घालूया आणि कांदा, आलं आणि लसूण छान परतून घेऊया. कांद्यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि या तेलावर कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊया. कांदा हलकासा परतून झाला की आपण या कांद्यामध्येच आपण अर्धी वाटी ओला नारळाचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा या कांद्यामध्येच घालूया आणि कांद्यासोबत छान ओल्या नारळाचे कापसुद्धा परतून घेऊया. ही फिश करी तुम्हाला आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि ही स्वादिष्ट फिश करी तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. आपलं कांदा खोबरं छान परतून झालेलं आहे. हे भाजून घेतलेलं कांदा खोबरं आहे आता हे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि याचं वाटण तयार करून घेऊया. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आपण आणि ह्याचं वाटण तयार करून घेऊया. आज आपण मुशी मच्छीचं कालवण बनवणार आहोत. याला मुशीसुद्धा म्हणतात, मोरी म्हणतात आणि बेबी शार्कसुद्धा म्हणतात. या माशाला खूपच छान चव असते आणि इतर माशांना जसे बारीक काटे असतात तसे काटे या मुशीला नसतात. त्यामुळे लहान मुलंसुद्धा हा मासा अगदी सहज आणि आवडीनं खातील. मुशी साफ करण्याची एक पद्धत आहे. यावर एक स्किन असते ती आपल्याला काढून टाकायची असते. तर आपण ज्यांच्याकडून हा मासा विकत घेतो त्या ताई आपल्याला ही स्किन व्यवस्थित काढून हा मासा स्वच्छ करून देतात आणि आपण त्यांच्याकडूनच हा मासा स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर मी सुद्धा त्यांच्याकडूनच हा मासा अगदी छान स्वच्छ करून घेतलेला आहे. गॅसवर एक आपण भांडं ठेवलेलं आहे आणि आता आपण मच्छीचं कालवण बनवायला सुरुवात करूया. यामध्ये एक छोटासा कांदा मी चिरून घेत आहे आणि 2 पळी तेल घेऊया आणि कांद्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून कांदा परतून घेऊया. कांदा थोडा परतून झाला की आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. मी यामध्ये 3 चमचे घरचा लाल तिखट मसाला घातलेला आहे. तिखट आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये वापरायचं आहे आणि एक छोटा चमचा हळद इथे घातली आहे आणि आता कांद्यासोबत हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. मंद आचेवर हे मसाले आपण छान परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते यामध्ये आपण घालणार आहोत. आता हे सगळं वाटण आपण यामध्ये घालून घेऊया आणि वाटण छान परतून घेऊया. हे बघा इथे मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये 4-5 कोकम घालूया आणि कोकम या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया. कोकमाचा स्वाद या कालवणात खूपच छान येतो. कोकम आणि मसाला छान परतून झालेला आहे. आता यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले मुशीचे तुकडे या मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत
आणि छान परतून घेणार आहोत. आता या मसाल्यामध्ये हे मुशीचे तुकडे छान मिक्स करून घेऊया. परतून घेऊया छान. मुशी आणि मसाले एकजीव छान परतून घेऊया. मुशी आणि मसाला छान एकजीव परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया. मीठसुद्धा या मसाला आणि मुशीमध्ये छान मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला कालवण बनवायचं आहे, तर आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. आपल्याला किती घट्ट रस्सा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालूया. मिक्सरच्या भांड्यात राहिलेला मसाला होता तो सुद्धा आपण पाणी घालून काढून घेतलेला आहे. आणि आता आपण यामध्ये पाणी घालूया. आपल्याला किती घट्ट रस्सा बनवायचा आहे त्यानुसार यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. मी यामध्ये थोडं आणखीन पाणी घालते आणि मिक्स करून घेते. हे बघा, एवढा दाटसर रस्सा मी इथे ठेवलेला आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 4 ते 5 मिनटं आपण मुशी शिजवून घेऊया. कोणतेही मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. ते 3 ते 4 मिनिटात आपला हे फिश करी, स्वादिष्ट फिश करी बनून तयार होणार आहे. हे बघा, छान उकळी आलेली आहे आणि आपलं मुशीचं कालवण तयार झालेलं आहे. हे बघा, सुंदर रंग आलेला आहे आणि तेवढंच स्वादिष्ट कालवण बनून तयार झालेलं आहे. हे बघा, स्वादिष्ट मुशीचं कालवण बनवून तयार आहे. मी ज्या पद्धतीनं हे मुशीचं कालवण बनवलं आहे त्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हे मुशीचं कालवण नक्कीच खूप आवडेल. थँक्यू.